Audio Jungle. नाही त्या वयामध्ये जर खऱ्या अर्थानं आपल्या लेकीवरती अन्याय अत्याचार होत असेल तर आपण कुठला विचार करू शकतोय? आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं रांझाच्या पाटलाचा चौरंग्या मात्र छत्रपती शिवरायांनी केला, त्या छत्रपती शिवरायांचे संस्कार आपण विसरलो. मला वाटतं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या घटना जर थांबायच्या असतील ना तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शासन येणं काळाची गरज आहे. मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या मातीला माझी लाडकी बहीण योजनेची गरज नाही. मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे माझी लाडकी बहीण सुरक्षा योजनेची आणि छत्रपती शासनची. आणि ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शासन येईल आणि टकमक टोकावरून कडेलुटासारखी शिक्षा केली जाईल ना त्या दिवशी थांबतील या घटना. म्हणून काळाची गरज आहे माई बापांनो. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या जिजाऊ मासाकडे असे संस्कार केले की जन्मानंतर संस्कार केले याच्यामध्ये नवल नाही तर गर्भ संस्कार किती सामर्थ्यवान होते. ऐका, माझ्या मासा जिजाऊंना डोहाळे लागले ते कशाचे लागले? दासी विचारणा करता आली, मासा जिजाऊ तुम्हाला काही खावंसं वाटतं का? मासा जिजाऊ तुम्हाला काही प्यावंसं वाटतं का? त्यावेळेला मासा जिजाऊंनी सांगितलं मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही, मला वाटतं त्या घोड्याला टाच मारावी, त्या घोड्यावरती बसावं आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून तो घोडा फिरवावा. आणि हे डोळे माझ्या मासा जिजाऊंचे होते, उठवलेले मासा जिजाऊंचे विचार. आणि त्या विचारानं खऱ्या अर्थानं त्या मातेची कूस पवित्र झाली, परिणाम छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. म्हणून आपण म्हणतो ना माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बापा राजा शिवबाजी मला, तो बापाचा बापा राजा शिवबाजी मला, तो देशामध्ये
अरे मला